माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांना जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले। तर दुसरीकडे रायगड बैठकीत शिवसेना आमदारांची नाराजगी समोर आली आहे। तसेच सोलापूरकर प्रकरणावरनं मुनगंटीवारांनी कठोर भूमिका घेतली आहे। या सर्व घडामोडींचा सविस्तर आढावा घेऊया। माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांना महाराष्ट्र आर्य वैश्य महासभेच्या वतीने नांदेडमध्ये जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले। हा पुरस्कार सन्मानचिन्ह, मानपत्र आणि 1 लाख रुपयांचे बक्षीस अशा स्वरूपात प्रदान करण्यात आले। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खासदार अशोक चव्हाण उपस्थित होते। पुरस्कार स्वीकारताना सुधीर मुनगंटीवार यांनी सासूरवाडीकडून मिळालेल्या प्रेमाने आनंद द्विगुणित झाल्याची भावना व्यक्त केली। ते म्हणालेत की माझ्या चेहऱ्यावर आनंद असतोच, पण सासरवाडीच्या सत्कारात प्रेम आणि आशीर्वाद असतो, त्यामुळे हा आनंद द्विगुणित झाला आहे। महायुतीतील शिवसेनेच्या काही आमदारांनी रायगड जिल्ह्याच्या बैठकीबाबत नाराजी व्यक्त केली आहे। यावर मुनगंटीवार म्हणालेत की कधी कधी अर्थमंत्री म्हणून काही बैठक फक्त माहिती घेण्यासाठी आयोजित केली जाते। गैरसमज झाले असतील तर संवादातून ते दूर केले पाहिजेत। महायुती लोकसेवेसाठी आहे, त्यामुळे प्रत्येकाला न्याय दिला जाईल। सोलापूरकर प्रकरणावर भाष्य करताना मुनगंटीवारांनी कठोर शब्दात इशारा दिला आहे। गुन्हा दाखल करायचा आदेश दिला नसेल, पण तो नक्कीच दाखल होईल। महाराष्ट्राच्या गौरवाविरोधात अपशब्द उच्चारणे कोणालाही सहन केले जाणार नाही। छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल बोलताना ते म्हणालेत की छत्रपती शिवाजी महाराज देव नसतील, पण ते एक देवासमान आहेत। माझ्या चेहऱ्यावर आनंद असतो, आता द्विगुणित झाला, कारण सासूरवाडीचा सत्कार, आशीर्वाद, प्रेम हे सासूरवाडीच्या सत्कारात असतं आणि म्हणून सासूरवाडीचा सत्कार घेताना हा आनंद जास्त द्विगुणित झाला आहे। खरं तर धुसफूस होण्याचं कारण नाही। कधी कधी अर्थमंत्री म्हणून त्या जिल्ह्याची जी बैठक आयोजित केली जाते ती बैठक फक्त माहिती घेण्यापुरती असते। याच्यामध्ये काही गैरसमज झाले असेल तर ते दूर झाले पाहिजे। शेवटी आपण जनतेची सेवा करण्यासाठी महायुती निर्माण झाली आहे आणि मग धुसफूस करण्याच्या ऐवजी संवादातून समाधान हाच एक मुद्दा आहे। सर्वांना न्याय दिलाच पाहिजे। शेवटी जे तिथं शिवसेनेचे आमदार आहेत त्यांनाही तर न्याय द्यावाच लागेल ना। त्यांनीही भारतीय जनता पार्टी किंवा उद्धव ठाकरे साहेबांच्या शिवसेनेला सोडून एक राष्ट्रवाद विचार पुढे आणलाय, त्यामुळे त्यांचाही सन्मान राखला जावा। पण अजितदादांची बैठक आणि त्यामध्ये निमंत्रण नाही असं मला वाटत। कशासाठी सर, मला एक गोष्ट सांगा, 13.5 कोटी जनतेपैकी 42 लोक मंत्री आहे, तर सर घेऊन बाकी लोक आयुष्यात जगतात का? 288 पैकी 237 आमचे आमदार आहे। या 237 आमदारापैकी 42 लोकांना संधी आहे, त्याची सर कशासाठी राहणार आहे? जेव्हा आमचं सरकार नसायचं तेव्हाही 15-15 वर्ष मी संसदीय आयुधाचा उपयोग करून काम केलं। एवढंच आहे की थोडी जास्त मेहनत करावी लागते काम करण्यासाठी, ती निश्चितपणे मी करेल। ती ऊर्जा आजही माझ्यात आहे। मी जरी चंद्रपूरचा असलो तरी माझ्या गावामध्ये वर्षात असे 3 दिवस असतात की जगातली सारा उष्णता आमच्या गावात असते। आम्ही तर सूर्य आग ओकतानाही स्वतःला चंद्रपूर म्हणवणारे लोक आहोत, त्यामुळे आमच्यामध्ये शीतलता आहे, काही अडचण नाही। आता हे तुम्ही त्यांना विचारायला पाहिजे, मला विचारून काय करायचं, पण रेस्ट चांगली आहे। आता बघू ना आता काय होते। सोलापूरकर यांनी शिवाजी महाराज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केले, त्यांच्या घराला बंदूक देण्यात येतो, आता गुन्हा दाखल झाला नाही। गुन्हा दाखल झाला नाही म्हणजे गुन्हा दाखल करायला कोणी गेलं नसावं, पण गुन्हा दाखल होईल। काहीही वक्तव्य करायचे का? काही महाराष्ट्राचा गौरव आहे, महाराष्ट्राची शान आहे। या महाराष्ट्राच्या गौरवाला जर काहीतरी तुम्ही बेताल वक्तव्य करायचं, हे तर कोणी सहन नाही करणार ना। छत्रपती शिवाजी महाराज देव नसतील, पण देवापेक्षा कमी नाही आहे। छत्रपती शिवाजी महाराज आहे म्हणून महाराष्ट्र नव्हे, या देशाची शान आहे। आणि मग आपण छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल काहीतरी म्हणायचं, कशाला आपलं ज्ञान दाखवायचं? चंद्रपूरचं प्रेझेंटेशन सासरवाडीला मुनगंटीवार साहेब देतील का? असं आहे, जेव्हा संधी येईल तेव्हा ती देईल। मी तर महाराष्ट्राला जेव्हा संधी आली तेव्हा चांगलं करण्याचा प्रयत्न करू। महात्मा गांधींचं वर्धा, सेवाग्राम,
काँग्रेसनी कधी विकसित नाही केलं, पण मी असताना सेवाग्राम विकसित केलं. जगातला सर्वात मोठा चरखा त्या सेवाग्रामचं प्रतीक म्हणून निर्माण केलं. आज तुम्ही जा, तिचं जिल्हाधिकारी कार्यालय बघा, तिचे रस्ते बघा, तिथं सेवाग्राम आराखडा बघा. तर मी संधी आली की ते निश्चितपणे करतो. तर या होत्या आजच्याच महत्वाच्या घडामोडी. माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा गौरव, शिवसेना आमदारांची नाराजी आणि सोलापूरकर प्रकरणावर मुनगंटीवारांचा इशारा. या सर्व घडामोडींवर तुमची काय प्रतिक्रिया आहे आम्हाला नक्की कळवा.